स्वामी विवेकानंदांचा एक फॉर्म्युला स्वामीजी म्हणतात, टेक अप वन आयडिया, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लेट युअर बॉडी ब्रेन मसल बी वन विथ दॅट आयडिया, लिव्ह ऑल अदर आयडिया अलोन अँड दॅट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. म्हणजे काय, कुठला तरी एक विचार घ्या, त्याच्यावरच सतत चिंतन करा. त्या विचाराने ना आपल्याला बेटा वेळ लावलं पाहिजे. तुमचं ब्रेन बॉडी मसल सगळं त्या विचारासोबत ना एकरूप होऊ द्या आणि बाकी सगळं बाजूला ठेवा आणि मग बसा. मग बघा यश कसं मिळत नाही. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बरोबर त्या मुलांनी हा विचार आपल्या जीवनात कसा उतरवला. आता तुमच्यातली काही मुलं 12वीला आहेत तिथे, तर तसाच एक 12वीतला मुलगा, पण तो खूप गरीब आहे रे. एवढा गरीब आहे की आपण आता पहाटे वगैरे झोपून उठायचं असतं आपल्याला अभ्यास करायला, तर आपण काय करतो रे पहाटे उठायला? अलार्म लावतोय ना, गजर लावतो. त्या मुलाकडे अलार्म पण नव्हता. तुम्ही म्हणाल महाराज हो मोबाईलमध्ये लावायला पाहिजे होता ना. अरे मोबाईल नव्हता त्या काळात. खूप जुना काळ नाही आहे, पण मोबाईल एवढे नव्हते आणि खूप गरिबीची परिस्थिती होती, त्यामुळे मोबाईल नव्हताच त्याच्याकडे. तर असा हा गरीब मुलगा फक्त त्यांनी ऐकलं आणि साध्या झोपडपट्टीच्या शाळेमध्ये तो शिकायचा, कॉर्पोरेशन शाळेत. पण त्यांनी कुठनं तरी ऐकलं की आपण जर IIT झालो तर खूप चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते, अमेरिकेत जायला मिळतं आणि असली मज्जा असते ना अमेरिकेमध्ये वगैरे वगैरे. ओके, आता त्यांनी हे IIT हे प्रकरण पहिल्यांदा ऐकलं. आता तुम्ही सगळे बुद्धिमान आहेत, IIT तुम्हाला अगदी लहानपणापासून माहीत असतो ना, पण त्यांनी हे पहिल्यांदा ऐकलं. मग तो म्हणतो अच्छा पण मग हे IIT करण्यासाठी काय करावं लागतं रे, किती मार्क पाहिजे? मग त्याचा मित्र म्हणतो अरे बाबा 95च्या वर तरी लागतातच. मग त्या मुलांनी कॅल्क्युलेशन केलं थोडं की मला 10वीत किती मार्क होते आणि किती तास अभ्यास केला. ही सत्य घटना आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, मी नाव सांगतो नंतर त्याचं. मी 10वीत किती अभ्यास केला आणि किती मार्क मिळाले आणि आता मला इतके मार्क जर पाहिजे तर मी किती तास अभ्यास केला पाहिजे. आता एक्स्ट्रा वेळ आणायचा कुठनं? बेटा वेळ ना कधी मिळत नसतो रे, वेळ काढायचा असतो. आणि ज्याच्यामध्ये रुची असते ना, रुची म्हणण्यापेक्षा पण आपण एक चांगला शब्द वापरू, पॅशन. हिंदीमध्ये आपण त्याला म्हणू जज्बा. तुम्ही तो 12th फेल वगैरे पुष्कळ लोकांनी मूवी बघितला ना, मस्त मूवी आहे बेटा, त्यात हा शब्द पुन्हा पुन्हा येतो, जज्बा चाहिए आहे ना. ती पॅशन पाहिजे, ती तृष्णा पाहिजे की नाही तो गोल मला प्राप्त करायचाच आहे. ओके, तर आता या मुलापाशी हा म्हणतो मला इतका वेळ दिला पाहिजे अभ्यासासाठी आणि वेळ आणायचा कुठनं? माहिती आहे त्याने काय निश्चय केला? ज्याचा बेटा दृढ निश्चय असतो ना तो सक्सेसफुल होऊ शकतो. या मुलाने निश्चय केला की मी वेळ कुठनं काढणार, मी काढणार वेळ. आणि आता तो म्हणतो मी दिवसातनं फक्त 20 मिनिट बोलणार, 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. आता पटकन तुम्ही घरी गेल्याबरोबर असं करू नका, तुमच्या आईवडिलांना संशय येणार काहीतरी गडबड झाली माझ्या लेखीमध्ये. ओके, पण कितीतरी वेळ आपला वाया जातो ते बघा. मी असं म्हणत नाही की तुम्ही सोशल होऊ नका, सोशल राहा, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा, पण कितीतरी वेळ आपला फालतू बग PNPC मध्ये पण जातो. डू यू नो व्हॉट इज PNPC? अरे परनिंदा परचर्चा. ओके, तर त्यात आपला कितीतरी वेळ जातो, फालतूच्या मीडियामध्ये कितीतरी जातो. चांगल्या क्लिप्स जरूर बघा, चांगल्या सिरियल्स पण जरूर बघा, पण खूप जातो. आता हा मुलगा म्हणतो 20 मिनिटाच्या मी वर बोलणार नाही. आणि तो त्याच्या ज्युनियर कॉलेजमध्ये गेला, त्याच्या मित्रांच्या लक्षात आलं की हा खूप कमी बोलत आहे. आणि मित्र आपले खूप जीवाभावाचे असतात रे, है ना. हसायला यायला लागलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण कळतं. त्याचे मित्र म्हणतात ए काय झालं? म्हणे काही नाही. नाही पण आज काहीतरी टेन्शनमध्ये दिसतो तू. हां कळलं म्हणे. अरे हे 12वीचं टेन्शन घेतलेलं दिसतं खूप. टेन्शन लेणे का नाही यार, आता देणे का असं म्हटलं नाही त्यांनी. हां पण म्हणतात अरे
12वी फेल झाला तर काय, जास्तीत जास्त फेल होणार ना. नेक्स्ट इयर 12वी आहे, कुठे पळून चालली. म्हटलं ना, खूप जीवाभावाचे मित्र असतात आपल्या. पण तो कुणाच्याही असा चाटीत सापडला नाही. त्याच्या मित्रांनी 1-2 दिवस 3 दिवस त्याला समजवायचा प्रयत्न केला आणि मग त्याच्या नादी लागले नाही. आणि तो बरोबर सगळा वेळ सरांनी काय शिकवलं, इव्हन कुठे पाणी प्यायला गेला तरी तेच सगळं आठवत होता तो. आणि मग त्यांनी बघितलं की आता मला कुणी काही म्हणत नाही. मग सेकंड टास्क तो म्हणतो, आता दिवसातनं 20पेक्षा जास्त वाक्य मी बोलणार नाही. 20पेक्षा मी जास्त वाक्य बोलणार नाही. बरोबर. आणि आता तो गरीब किती होता तुम्हाला सांगितलं थोडं. ओके. आता त्याला अलार्म नव्हता, तो काय करायचा बेटा, उठायचं होतं तर त्याला पहाटे अभ्यासाला. पण म्हटलं ना, इच्छा असली ना बेटा, बरोबर मार्ग मिळतो म्हणजे मिळतो. एक्सक्यूज कधी देऊ नका रे, कधी देऊ नका की माझे आईबाबा गरीब आहे, आमची शाळा चांगली नाही, आमचे शिक्षक चांगले नाही. जे दुर्बल असतात ना तेच एक्सक्यूज देतात. कधी पण तुमच्या तोंडून असला निगेटिव्ह शब्द निघाला ना की मी काहीतरी निमित्त शोधत आहे, समजून जायचं की दिस इज माय विकनेस. स्वामी विवेकानंद ऑल्सो सेज, टेक ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर शोल्डर, डोंट ब्लेम अदर्स. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. डोंट ब्लेम अदर्स. ओके. आता हा मुलगा, याला उठायचं आहे पहाटे, अलार्म नाही आहे, वडील नाही आहे याला. आईला दोष दिला का, आई तू गरीब आहे, मला नव्हतं शिकवायचं तर असं कशाला, लाज वाटते मला. नाही. आणि बेटा चुकूनही आपल्या आईबाबांना कधी असं म्हणू नका, मला लाज वाटते तुमची वगैरे. ज्यावेळी आपण असं म्हणतो ना, खरोखर त्यांना आपली लाज वाटणार रे मग. आणि तो मुलगा तो शर्ट काढून टाकायचा, त्याचा टी शर्ट, खाली फ्लोअर होतं त्यावर झोपायचा. थोडं थंड वाटायचं पण मस्त झोप पण यायची त्याला. पण किती वेळ, पहाटे पुन्हा गारवा पडायचा, उठायचा आणि मग झोपायचं नाही, मग अभ्यास करायचा. मिळाला ना बेटा मार्ग त्याला. आणखी एक गोष्ट माहिती आहे, हा ज्यावेळी अभ्यास करायचा ना त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं रे की त्याची आई मध्ये मध्ये उठते, कदाचित दर 1, 2, 3 तासांनी, आणि पाणी पित असते. त्याला असं वाटलं की कदाचित आपल्या आईला पाणी खूप आवडत असेल, पाण्याची गरज असेल. बेटा तसं नव्हतं. त्याला बऱ्याच उशिरा कळलं की आपल्या आईला खायला पुरेसं अन्न नसतं. जे काही आपल्या घरी थोडं असतं ना, ती माझ्यासाठी माझी आई वाचवून ठेवते ती, आणि स्वतःचं पोट पाण्याने भरते. बेटा अशावेळी आपलं काय कर्तव्य असतं रे, आपण खूप अभ्यास केला पाहिजे. चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीच्या सवयी, तिथे जाऊ नका बेटा. खूप पाप लागतं आपल्याला. इनडायरेक्टली आईबाबांचा शाप लागतो. ते कधी शाप देत नाही आपल्याला, पण कुठेतरी मग देव पण आपल्याला शिक्षा देतो की अरे तुझे आईबाबा एवढं करत होते आणि तू काय फालतू चाळे करत होतास, कुठले उद्योग करत होतास तू. आणि बेटा लक्षात ठेवा, तुमचे आईबाबा किती श्रीमंत असतील नाही, ते काही मिडल क्लासमधले असतील, काही लोअर मिडल क्लासमध्ये असतील, काही हायर मिडल क्लासमधले असतील इथे, तरी पण बेटा तुमचे आईबाबा काही अंबानी आणि अदानी नाही आहे. घरी गेल्यानंतर विचारा तुमच्या बाबांना, बाबा तुम्ही ऑफिसमध्ये जाता किंवा बिझनेसमध्ये, एक प्रश्न इमानदारीने विचारा आणि बाबांना सांगा, बाबा इमानदारीने उत्तर द्या. किंवा आई जर जॉब करत असेल ना कुठलाही, ती मेड सर्वंट असेल किंवा एखाद्या शाळेमध्ये प्रिन्सिपल असेल किंवा शिक्षिका, पण विचारा, आई बाबा तुमचा कधी अपमान होतो का, तुम्ही जिथे काम करता तिथे कधी अपमान होतो का. कदाचित तुम्हाला सांगणार छे तसं काही नसतं, म्हणणार माझी शपथ घेऊन सांगा बरं. ते पण सांगणार हो खूप प्रॉब्लेम येतो कधी कधी, नकोसं वाटतं. आणि बेटा कुणासाठी करतात रे, आईबाबा तर आपली मजा करू शकले असते, काय एवढे कष्ट घेतात. ते आपल्यासाठी पैसा गोळा करतात की याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन वगैरे आणि अमेरिकेला वगैरे पाठवायचं असलं तर एवढे पैसे गोळा केले पाहिजे. तेवढ्या पैशात त्यांनी भरपूर मज्जा मारली असती, बरोबर ना.
अँड देन व्हॉट्स अवर ड्युटी? बेटा कमीत कमी आपण अभ्यास बरोबर केला पाहिजे. आणि मग आता हा मुलगा यांनी बरोबर असा अभ्यास केला आणि खरोखर IIT क्रॅक केलं त्यांनी. नंतर IIM अहमदाबादमध्ये पण त्याला ॲडमिशन मिळाली आणि त्या मुलाचं नाव आहे शरद बाबू. SHARATH. साऊथ इंडियामध्ये TH करतात, आपण D करतो शरद म्हणजे, बरोबर ना? साऊथ इंडियामध्ये TH करतात, शरद बाबू. आता कदाचित तुम्ही शरद बाबू टाईप कराल तर एक साऊथ इंडियाचा हिरो म्हणून पण समोर येईल तुम्हाला. पण थोडंसं आणखी मॅनेज केलं तर तुम्हाला दिसेल. नाही कळलं तर मला सांगा, मी तुम्हाला त्याची पुन्हा माहिती तुम्हाला देऊ शकतो. तर फॉर्म्युला काय वापरला आहे यांनी? टेक अप वन आयडिया, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लेट युअर बॉडी ब्रेन मसल बी वन विथ दॅट आयडिया, लिव्ह ऑल अदर आयडिया अलोन, अँड दॅट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. बरोबर. आता दुसरं, सक्सेससाठी आणखी एक गोष्ट, बेटा सेल्फ डिग्निटी नेहमी ठेवा. सेल्फ डिग्निटी म्हणजे आत्मसन्मान. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग बघूया आपण. स्वामी विवेकानंद ज्यावेळी परिव्राजक होते, म्हणजे भारत भ्रमण करत होते. आता भारत भ्रमण आपण बघा ट्रिपला वगैरे जातो, मस्त फक्त मज्जा आणि मज्जा असाच आपला एकसूत्री कार्यक्रम असतो जनरली. स्वामी विवेकानंद तसे नव्हते. त्यांना भारत जाणून घ्यायचा होता, भारतातल्या समस्या काय, आणि माझी जी जनता आहे भारतातली त्यांची मदत मी कशी करू शकणार, त्यासाठी स्वामीजी बघत होते सगळं. आणि जिथे त्यांना चान्स मिळेल तिथनं शिकत होते. आपण खूपदा आपलं शिक्षण पण बरोबर घेत नाही, आणि इथे स्वामीजी जिथे पण जात होते तिथे शिकत होते. मग हा जयपूरचा प्रसंग आहे, तिथे खूप चांगले पंडित होते, त्यांच्याकडनं स्वामीजी पाणिनीचं ग्रामर शिकत होते. आणि एक असा श्लोक होता की 3 दिवस झाले ते पंडित शिकवत आहे स्वामीजींना, तरी स्वामीजींना त्याचा अर्थ कळत नव्हता. तसे स्वामीजी खूप शार्प होते. वी डोंट नो व्हॉट हॅपन. मे बी त्या पंडितजींचा पण दोष असणार, त्यांना ती शिकवण्याची कला येत नसणार कदाचित. पण 3ऱ्या दिवसानंतर ते पंडितजी जरा उचकले. आता स्वामीजी एवढे ग्रेट होते, त्यांना जास्त बोलू शकत नव्हते, पण म्हटले नम्रपणे, स्वामीजी यापुढे मी तुम्हाला शिकवू शकणार नाही, माझी मर्यादा आहे, प्लीज मला माफ करा, कुठल्या तरी दुसऱ्या पंडितजीकडे जा. बेटा आपल्याला जर कोणी असं म्हटलं तर काय म्हणणार आपण? त्या शिक्षकाला कळत नाही, येत नाही, आपण दुसऱ्यांना दोष देतो, बरोबर ना? आणि इथे स्वामीजी म्हणतात, हा जो ग्रंथ आहे याच्या आधी कितीतरी लोकांनी त्याचं अध्ययन केलेलं असणार, त्यांना कळलं असणार. या पंडितजींनी आणखी किती लोकांना शिकवलं असणार, त्यांना कळलं असणार. मग मला का कळत नाही? बघा थिंकिंग पॅटर्न तुमचा कसा असला पाहिजे. स्वामीजींनी दोष नाही दिला त्याला. आणि आता दुसरा पॉईंट, त्यांची डिग्निटी हर्ट झाली स्वामीजींची, की बाकीच्या लोकांना येतं, मला का नाही? आणि सगळं दारं खिडक्या बंद करून विथ फुल कॉन्सन्ट्रेशन स्वामीजींनी त्याच्यावर अध्ययन केलं आणि काही वेळातच त्यांना त्या श्लोकाचा अर्थ कळला. म्हणून स्वामीजी म्हणतात, रे तुमच्यामध्येच ती सगळी शक्ती आहे. तुम्ही जेवढी कल्पना करतात ना त्याहीपेक्षा कितीतरी अधिक शक्ती आहे, फक्त आपण ती मॅनिफेस्ट करत नाही. आता एक सगळ्यात आता मस्त उदाहरण मॅडमनी सांगितलं की एक मुलगा ज्याला 12वीमध्ये फक्त 40-45 मार्क होते, बरोबर, आणि तोच मुलगा एक एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकतो, इतक्या छान ट्युशन्स घेऊ शकतो. म्हणजे आपण जर म्हटलं ना, फक्त एवढं म्हणा, आय कॅन आय कॅन आय कॅन. इवन रात्री झोपताना तुम्हाला गुंगी येते ना, तर शेवटले जे 5 मिनिट वगैरे असतं ना, त्यावेळी फक्त एवढं म्हणा, तुम्हाला जे पाहिजे ते, हो मी करणार, माझ्यामध्ये विल पॉवर, पावित्र्य, काही म्हणा, मी करू शकतो करू शकतो करू शकतो. सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं ते. स्वामी विवेकानंद म्हणतात, व्हॉट यू थिंक यू विल बिकम. तुम्ही जर म्हटलं खूप अवघड आहे, मला जमणार नाही, नाहीच जमणार. सबकॉन्शियस माइंड पण म्हणतात तथास्तु, नाही जमणार तुला.
आणि तुम्ही जर म्हटलं ना, हो असं कसं नाही, मला जमणार, मी करणार, प्रयत्न करणार, मी महान होणार, कुठल्या क्षेत्रात होणार, कसं होणार, दॅट ऑल्सो आय डोंट नो, असं पण म्हणू शकता. पण मी महान होणार म्हणजे होणार, बरोबर होऊ शकता. आणि बघा, स्वामीजींना त्या श्लोकाचा अर्थ कळला. कालपर्यंत पंडितजी असूनही त्या श्लोकाचा अर्थ कळत नव्हता, आणि आज आला. कुठून आलं बेटा? ती शक्ती आहे ना आपल्यामध्ये आताच. दुसरं उदाहरण आपण बघतो, एकलव्याला गुरु होते कोणी? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेले, कुठल्या बेस्ट ट्युशन क्लासेसमध्ये गेला तो? बेस्ट इन्स्टिट्यूशन? नो. तरी पण तो करू शकला, बरोबर. बरं, या डिग्निटीचं तुम्हाला आणखी उदाहरण सांगतो. डिग्निटी जर असली ना, तुम्ही काय करू शकता बघ, सांगतो तुम्हाला. एक आपला भारतीय मुलगा, तरुण मुलगा, त्यांच्या समाजाचे एक प्रतिनिधी आपल्या इथे बसलेले आहे आपल्या सभेमध्ये, त्यांना पण कौतुक वाटेल या उदाहरणाचं. तर इंग्लंडमध्ये एका हॉटेलमध्ये हा मुलगा गेला, 5 स्टार हॉटेल होतं. त्या मुलाला तिथे येऊ दिलं नाही. का? म्हणे का, मी पैसे देतो की, काही मग भीक मागायला आलो नाही, फ्रीमध्ये नको. तो चौकीदार, बाहेरचा दरबान, एका बोर्डकडे बोर्ड दाखवतो. काय लिहिलं आहे बेटा तिथे माहिती आहे? डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड. म्हणजे आपल्या भारतीय लोकांना कुत्र्यासारखं ते समजत होते, आणि अजूनही खूप लोक समजतात. आणि आपण मात्र ते अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आणि असलं समजतो की ते मंगळ ग्रहावरचे प्राणी. आपल्यामध्ये कमतरता असते म्हणून, आपल्यामध्ये न्यूनगंड असतो म्हणून आपण त्यांना एवढं वर समजतो. रिस्पेक्ट द्या दुसऱ्यांना, पण डोक्यावर बसवू नका. बरं, मग हा मुलगा भांडला का त्यांच्यासोबत? नाही. सामान्य माणूस असला तर भांडला, असामान्य माणूस असा करत नाही. आपली एनर्जी तिथे नाही घालवणार. काय करणार मग तो? आय विल प्रूव्ह माय वर्थ. सिम्पल. आणि डिग्निटी, या मुलामध्ये जर डिग्निटी नसती, काय केलं असतं? हे लोक असेच आहे, जाऊन झोपला असता मस्त. नाही, त्याला लागलं, माझा अपमान केला याने, माझ्या देशाचा अपमान केला, यांना दाखवणारच मी. मस्त भारतात आला, मोठंच्या मोठं हॉटेल त्यांनी उभं केलं. अजूनही ते हॉटेल बडी शान से मस्त उभं आहे ते. आय एम प्राऊड ऑफ दॅट हॉटेल, दॅट पर्सन, दॅट फॅमिली. मला मनातनं खूप अभिमान आहे. कुठलं आहे ते हॉटेल? हॉटेल ताज. आणि एक पाटी ती लिहिलेली होती तिथे. काय होती पाटी? डॉग्स अँड व्हाईट पीपल नॉट अलाउड. खूप दिवसपर्यंत तिथे पाटी होती, आता काढली त्यांनी ती. आणि हे सगळं करणारे कोण होते? टाटा. बेटा, आपल्यामध्ये पण ते टाटा आहेत. फक्त ती जागृत करायची आपण, ती स्ट्रेंथ. आणि आपण करू शकतो. आणखी एक माणूस बघा, डिग्निटी असली तर काय करू शकतो? अपमान उगीच सहन करत बसायचं नाही. म्हणून मी भांडणं करायची आणि चाकू मारायचं, त्याला असं नाही करायचं. पण दुसरी पद्धती आहे ना, भरपूर पद्धती आहेत. ही टाटांची पद्धती बघा. आणखी एक राजा आपल्या भारतातला, अरे भारी, तो कुठेतरी असाच फॉरेनमध्ये गेला आणि त्यांनी एक कार, म्हटलं मला कार विकत घ्यायची आहे. नाही येऊ दिलं, कारण तो राजा सामान्य कपड्यामध्ये गेला होता. अच्छा, म्हटलं ठीक आहे. इव्हन आपल्या भारतामध्ये पण असंच झालं, एक शेतकरी गेला, त्याला दिली नाही कार. मग त्यांनी काय केलं वगैरे, जाऊ द्या ते. पण हा माणूस भारतात आला, ती कुठली तुमची रोल्स राईस वगैरे ती कार जी आहे ती, त्यांनी 4 कारा मागवल्या, पैसे ॲडव्हान्स पाठवून दिले. कंपनीवाले पण म्हणतात, भारी भारतातले लोक पैसेवाले दिसतात है ना. 4-4 कंपन्या 4-4 कारा मागवल्या. पण त्या कंपनीने अपमान केला होता ना, माझा अपमान केला होता. डिग्निटी, माझ्या देशाचा अपमान. माझा म्हणजे माझ्या देशाचा पण अपमान केला आहे तो. काय की मी असा दिसतो, मी अगदी गोरा गोरा नाही आहे म्हणून ना, माझे कपडे अगदी कोट पॅन्ट घालून नाही आलो म्हणून ना. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला, इंगाच दाखवतो, जरा थांबा. त्या 4 कार मागवल्या त्यांनी. आणि तो राजा होता एका राज्याचा. आणि ह्याच्या कचरा उचलायच्या गाड्या असतात ना म्युन्सिपाल्टीच्या, तर त्यासाठी त्यांनी 4 गाड्या त्यासाठी लावल्या, कचरा टाकत जा म्हणे या गाडीमध्ये.
आणि भारी वाटायचं लोकांना, अरे रोल्स रॉइसमध्ये आपला कचरा. लोक आतुरतेने वाट बघायची त्या रोल्स रॉइसची. ठीक आहे, आपल्याला बसायला मिळालं नाही, पण आपल्या कचऱ्याला तर बसायला मिळतं ना. आणि ती गृहिणी पण सांगू शकते ना, आमचा कचरा बाई रोल्स रॉइसमध्ये जातो. कसलं भारी ना. अरे असली चर्चा व्हायला लागली ना. तुम्हाला कधी कधी बदल्याची भावना येते ना, अरे असा घ्या ना बदला, कुणी नाही म्हणत, डोकं शांत ठेवा फक्त. ओके, असलं आपल्या मीडियामध्ये वगैरे मस्त यायला लागले ना त्याचे फोटो. आणि ती बातमी बरोबर तिथपर्यंत पोहोचली आणि म्हणतात, आम्ही तुमचं काय बिघडवलं, आमच्या कारचा असा का भाजीपाला करता तुम्ही. भाजीपाला का, भाजीपाल्यापेक्षा पण वर्ष झालं ना. आणि म्हणे कोणी आमची गाडी घेणार नाही. म्हटलं माफी मागा, बरोबर ना, माफी मागा, माझी माफी मागा, माझ्या देशाची माफी मागा. ओके, तर बेटा ही डिग्निटी ठेवा. दुसरं, एक्सक्युजेस देऊ नका. एक्सक्युजेस देऊ नका. मी म्हटलं ना, माझे आई बाबा गरीब आहे, माझे शिक्षक चांगले नाही, माझी शाळा चांगली नाही वगैरे, असं काहीही नाही. आता एक मुलगा बघा, तरुण मुलगा, हंगेरीचा मुलगा आहे, तो सैनिक आहे आणि प्रॅक्टिस करताना, आणि तो मस्त निशाणेबाज आहे, प्रॅक्टिस करताना ग्रेनेड त्याच्या हातात फुटतो आणि पूर्ण त्याचा हात चिंधड्या झाला. पुन्हा आता कधी तो करू शकणार, बंदूक पण उचलू शकणार नाही, पूर्ण हात गेला त्याचा. ओके, आणि एक दिवस ज्यावेळी हंगेरीमध्ये नॅशनल कॉम्पिटिशन असते आणि तो मस्त एक, त्याला आपण काय म्हणू, एक चमकता सितारा, एक उदयनमुख स्टार असतो तो. आणि हंगेरीच्या बऱ्याच अपेक्षा असतात या मुलाकडनं. आणि त्या हंगेरीला माहीत होतं की अरे हा याचा हात गेला आहे. पण ज्यावेळी नॅशनल चॅम्पियनशिप असते त्यावेळी हंगेरीतले चांगले चांगले तिथे शूटर आलेले असतात आणि हा मुलगा पण येतो. 1-2 वर्षानंतरची गोष्ट असणार. आणि ते बघतात, अरे 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 येतो आ गया. आणि ती सगळी म्हणतात, त्यांना याच्याविषयी सहानुभूती पण असते. पण बेटा फक्त सहानुभूतीवर कधी जगू नका. फक्त सहानुभूतीवर जगला ना, सहानुभूती पण एक प्रकारे भीक मागण्यासारखा, लक्षात ठेवा. आणि काही काही लोकांना मग ती भीक मागण्याची सवय लागते. रे नाही मला असा प्रॉब्लेम आहे, माझ्या शरीराचा असा प्रॉब्लेम आहे, आणि हे काही भिकाऱ्यासारखं म्हणायचं नाही. कितीही वर्स्ट कंडिशन असली तरी अशी हजारो उदाहरणं आहेत, कदाचित करोडो नसतील पण हजारो उदाहरणं आहेत. वर्स्ट कंडिशन आहे आणि तरी पण ते खूप वर गेलेले आहेत. ओके, तर याला सहानुभूती दाखवत आहे की अरे तुझा हात गेला यार, खूप वाईट वाटतं, आणि तू आम्हाला प्रोत्साहन द्यायला आला आहेस का यार. तुझा मनाचा मोठेपणा आहे की तू स्पर्धेत भाग घेणार नाही आहेस तरी आम्हाला प्रोत्साहन द्यायला आला आहेस. काय म्हणतो तो? स्वामीजींचं आणखी एक वाक्य सांगतो रे, ते नेहमी लक्षात ठेवा. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. ओके, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. व्हॉट टाईप ऑफ स्ट्रेंथ स्वामीजी वॉन्ट्स? ओनली फिजिकल? नो, मोर दॅन फिजिकल, इमोशनल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ. आणि ती स्ट्रेंथ या मुलामध्ये होती, ती स्ट्रेंथ होती. तो मुलगा म्हणतो, मी तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आलो नाही, म्हणे मग मी या स्पर्धेत भाग घ्यायला आलो आहे. सगळे अवाक होतात, याला उजवा हातच नाही आहे आणि कसा काय भाग घ्यायला आला. डाव्या हाताने त्यांनी शूटिंग केलं आणि त्यांनी हंगेरीचं जे नॅशनल गोल्ड मेडल आहे ते मिळवलं त्यांनी. मित्रांनो, फक्त आता हे ऐकून घेऊ नका. अरे आपण उजव्या हाताने जरी किती प्रॅक्टिस केली तर आपल्याला गोल्ड मेडल, तुम्हाला माहिती आहे किती अवघड आहे शूटिंगमध्ये. ओके, आणि डाव्या हाताने आपण इकडे मारायला जाणार आणि कोणीतरी बाजूला प्रेक्षक बसलेला असणार तर त्याचं राम नाम सत्य होय असं होऊ शकतं, बरोबर ना. यांनी किती प्रॅक्टिस केली असणार आता विचार करा फक्त तुम्ही. दिवस रात्र हे वाक्य त्याला पण लागू पडतं. अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. खाणं पिणं पण तो विसरला असणार, किती प्रॅक्टिस केली असणार विचार करा रे. आपल्या आता भारतीय खेळाडू पण बघा किती प्रॅक्टिस करतात आणि आपल्याला किती गोल्ड मेडल मिळतात सांगा बघू. बरं, आता मात्र हंगेरीच्या लोकांना खूप वाटलं की बस, अरे यार काय भारी माणूस आहे,
हात गेला तरी डाव्या हाताने यांनी मेडल मिळवलं, गोल्ड मेडल मिळवलं. असला त्यांना उत्साह आला ना हंगेरीतल्या लोकांना. म्हटलं बस ऑलिम्पिक मेडल आता आपलं पक्कं. आणि एवढी एनर्जी ज्यावेळी होते ना त्यावेळी मिळतंच रे. पण दुर्दैव, महायुद्ध, मला वाटते दुसरं महायुद्ध की पहिलं आता मला माहीत नाही, पण ऑलिम्पिक स्पर्धा कॅन्सल झाल्या. पुन्हा 4 वर्षानंतर जे ऑलिम्पिक, पुन्हा याच महायुद्धामुळे त्या पण स्पर्धा कॅन्सल झाल्या. आणि 8 वर्षाचा याचा कालावधी गेला. बेटा 8 वर्ष जर कालावधी गेला तर आपण ती प्रॅक्टिस सोडून देतो, निराश आहे ते, आपण डिप्रेशनमध्ये जातो. पण एकच वाक्य पुन्हा मी तुम्हाला सांगितलं स्वामींचं, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. आणि ती पण मेंटल स्ट्रेंथ. फिजिकल स्ट्रेंथ तर कराच, पण मेंटल स्ट्रेंथ. यांनी निराशाला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. आणि मग तिसरं ज्यावेळी ऑलिम्पिक झाली, स्पर्धा झाली, त्यात त्याला गोल्ड मेडल मिळालं. गोल्ड मेडल उजवा हात नसताना. पण त्याच्यानंतर 4 वर्षानंतर पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा झाली, त्यावेळी त्याचं वय बघा आता किती असणार, पुन्हा गोल्ड मेडल. तर तुम्हाला हा किस्सा मी जो रामकृष्ण मिशन पोंडा गोवा असं सांगितलं, त्या यूट्यूबवर पण हा प्रसंग तुम्हाला दिसेल. ओके. आता नंतर आणखी एक गोल्डन फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. ज्याचा संग करतो आपण त्याचा रंग आपल्याला लागत असतो. गुजरातीमध्ये म्हणतात जेवो संग तेवो रंग. आता स्वामी विवेकानंदांची पर्सनॅलिटी आपण बघतो, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन घ्या, त्यांची फिअरलेसनेस बघा, त्यांची ओरॅटरी बघा, त्यांचं यश बघा, त्यांचं स्वदेश प्रेम बघा. ऑल राऊंडर पर्सनॅलिटी. बरं, आता एक मुलगा, कसं त्याचं लाईफ चेंज झालं. आमच्याकडे एक यूथ कन्व्हेन्शन होतं. आता इथे तुम्ही 300-400 मुलं मुली असाल आणि तिथे 1200 होते मस्त. आणि असं मोठं इथे किती छान मस्त एवढं पोस्टर आहे ना, असं स्वामी विवेकानंदांचं मोठंच्या मोठं पोस्टर होतं. आणि एक व्यक्ती स्पीकर म्हणून तिथे आम्ही बोलावलेली. आणि खूप उच्च पद होतं त्यांचं. तो म्हणतो, त्याचा परिचय करून दिला. आणि मग तो म्हणतो माणूस की बघा यार, म्हणे माझी जी पोस्ट आहे ना तुम्हाला भारी वाटत असणार. काय पोस्ट होती त्यांची? उत्तर प्रदेशचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. ओके. त्यांनी प्रश्न केला मुलांना, काय म्हटले, तुमच्यापैकी अब तक 56 कोणी बघितलं आहे रे? बघितलं आहे का तुम्ही? एनिवे, तर ही 10-15 वर्षाची, 15 वर्षापूर्वीची गोष्ट असणार. अब तक 56 एक मूवी आहे नाना पाटेकरचा. तर मुलांनी उत्तर दिलं, खूप मुलांनी. म्हणे आम्ही बघितला. म्हणे का त्याला अब तक 56 म्हणतात? म्हणे सर उसमें एक इंस्पेक्टर है, सब इंस्पेक्टर, उन्होंने ना 56 एनकाउंटर किए है, बिना तिकीट स्वर्ग का तिकीट दे दिया बिना पैसे से. तर मग हा म्हणतो, बरं म्हणे माझ्यावर मूवी जर करायचा असला तर रे म्हणे माहीत आहे, अब तक 100च्या वर असं म्हणे त्या मूवीचं नाव दिलं पाहिजे. म्हणजे यांनी 100पेक्षा पण जास्त एन्काउंटर केलं आहे त्या माणसाने, एवढ्या गुंडांना मारलं आहे. तो म्हणतो तुम्हाला भारी वाटत असणार ना. पण म्हणे माहिती आहे 9वीपर्यंत माझी अवस्था कशी होती? 9वी तक हम कैसे थे, लास्ट बेंच पे बैठते थे. आणि ज्यावेळी मी घरी राहत होतो, शर्टचे 2 बटन वरचे नेहमी खुले, हमारे बाल यहाँ तक रहते थे, कंधे पे गिटार लटकाए रहते थे, दिन भर बजाते भी घूमते थे. आता असं जर असलं तर ते आईवडील खूप प्रेमाने बघणार का या मुलाकडे? तो मेरे पिताजी परेशान हो गए. एक दिन बोले नम्रता से बोलते हैं. बघा याची काय पर्सनॅलिटी असणार. वडिलांना पण यांनी नम्र बनवलं, बरोबर ना. बोले बेटा मैं तेरे सामने हाथ जोड़ता हूँ,
इस एक किताब को पढ़ ले तू, एक किताब पढ़ने के बाद भी तेरे में कुछ बदलाव नहीं आता ना, तो बेटा मैं तेरे को फिर कभी कुछ नहीं बोलूँगा. बोले हमें दया आ गई पिताजी की. बघा किती छान मुलगा होता तो. बोले हमें दया आ गई, हमने वो किताब लिखी, स्वामी विवेकानंद की किताब थी वो. उसमें पहला ही सेंटेंस था, ईच सोल इज पोटेंशियली डिवाइन and the goal of life is to manifest this divinity either by controlling this thing or that thing. आणि मग काय म्हणतो माहिती आहे, ऑल नॉनसेन्स. ऐशपत, अरे स्वामीजींचं एवढं मोठं पोस्टर तिथे आहे आणि हा माणूस म्हणतो ऑल नॉनसेन्स. सगळी 1200 मुलं अवागून बघत आहे त्याच्याकडे. अरे हा माणूस आला कशासाठी मग इथे. आणि मग तो खूप छान म्हणतो, रे लेकिन मेरे प्यारे बच्चों, हमें उस समय वो किताब नॉनसेंस क्यों लग रही थी मालूम है. खूप छान म्हटला रे तो. बोले हमारे अंदर ना गंदे संस्कार कूट कूट कर भरे हुए थे और इसलिए अच्छे संस्कार को वो अंदर नहीं जाने दे रहे थे. इसलिए इतनी अच्छी किताब वो हमें अच्छी नहीं लग रही थी. लेकिन बाद में हमने फिर से वो इस किताब को पढ़ा और उसके बाद पढ़ते ही गए स्वामी जी की किताबें. और उसके बाद न सिर्फ नवी, न सिर्फ हमारी स्कूल, बल्कि पूरे भारत में हमने फर्स्ट कभी नहीं छोड़ा. और आज बोले हम उत्तर प्रदेश के डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस हो चुके हैं. त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर विक्रम सिंग. बेटा तुम्ही यूट्यूबवर त्याच्या क्लिप अजूनही बघू शकतात. आता ते रिटायर्ड आहे, पण काय खणखणीत बोलतो तो माणूस. आयडिया बिलकुल क्लिअर, कुठेही कन्फ्युजन नाही. एवढं वय झालं तरी खणखणीत आवाज. डॉक्टर विक्रम सिंग, DGP UP, एक्स DGP UP असं करा. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे DGP. मस्त त्यांच्या क्लिप्स आहेत. ओके. तर आता त्यांना हे यश कुठनं मिळालं, स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचून. आणि आपण मगाशी काय फॉर्म्युला बघितला होता, ज्याचा संग करतो त्याचा रंग लागत असतो. आपल्याजवळ 3-4 मिनिट आणखी आहेत. आणखी एक प्रसंग सांगतो. तुम्ही म्हणणार स्वामीजी कदाचित योगायोगाने झालं असेल. अरे असे खूप किस्से आहेत. आणखी एका मुलाचा एक किस्सा सांगतो आणि मग क्वेश्चन आन्सर. एक मुलगा, हां तो पण आमच्या युथ कन्व्हेन्शनमध्ये आलेला. अरे नमुना तो पण मस्त. त्यांनी काय प्रश्न केला, तुमच्यापैकी 10वीमध्ये म्हणे कोण फेल झाला आहे. 2-4 मुलांनी हात वर केला. म्हणे रे हिम्मतबाज दिसता तुम्ही. आणि म्हणे 1दा-2दा नापास झालेले हात वर करा बरं 10वीत. एकही नाही. अरे म्हणे मग तुमचे महान होण्याचे चान्सेस कमी आहे रे. अरे मी बघा म्हणे 4दा नापास झालं 10वीमध्ये. आता त्या माणसापासून एवढंच शिकू नका, नाही तर तुमचे आईवडील इथे कंप्लेंट करतील, म्हणणार त्या स्वामीजींना चुकूनही बोलू नका इथे. बरं मग म्हणतो 12वीत कोणी नापास झाला आहे का. 10-12 मुला-मुलींनी हात वर केले. म्हणे 2दा नापास झालेलं कोणी आहे का, फक्त एखाद दुसरा. अरे म्हणे काही ते चान्सवाले जास्त दिसत नाही. मी म्हणे 12वीत 4दा नापास झालो. आता 10वीमध्ये आणि 12वीमध्ये असा 4-4दा बेटा कोणी नापास झालं, त्याच्या आयुष्यात काय होणार रे. स्वामीजी जे म्हणतात ना, टेक ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर शोल्डर. सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या. त्याला बेटा हॉटेलमध्ये काम करावं लागलं. उष्ट्या कब्बशा आणि प्लेटा त्याला धुवाव्या लागल्या. थोडंसं काही चूक झालं तर तो कस्टमर पण आई बहिणीच्या शिव्या द्यायचा, त्याचा मालक पण शिव्या द्यायचा. कंटाळून गेला, त्याला आत्महत्या करायची इच्छा व्हायला लागली. रडायचा तो. म्हटली चूक तर माझी आहे ना, अभ्यास का नाही केला मी. पण आता काय करायचं. ती नोकरी सोडली त्यांनी. हा सत्यप्रसंग आहे बेटा. ती नोकरी सोडली आणि एका ट्रकवर काम करायला लागला क्लीनर म्हणून. तो ड्रायव्हर पण याला खूप शिव्या द्यायचा. वैतागला, जीवन आला रे. बेटा जबाबदार कोण सांगा बघू. हा मुलगा स्वतः ना. ज्यावेळी अभ्यास करायला पाहिजे होता त्यावेळी त्यांनी मस्त्या केल्या असतील. एक प्रत्येकाची एक वेळ असते रे बेटा. तो वेळ निघून गेल्यांना मग जरा अवघड असतं. एनिवे, पण बघा देवाला त्यांनी खूप प्रार्थना केली, देवा प्लीज मला मार्ग दाखव. एक फॉर्म्युला तुम्हाला हा पण सांगतो रे बेटा.
प्रार्थना करा. जेव्हा पण तुम्हाला संकट आलं ना, प्रार्थना करा, देवा प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. तुम्हाला बघा खूप चमत्कार बघायला मिळतात. एकदा हा मुलगा असाच चाललेला आणि कुठेतरी रस्त्याच्या कडेला त्याला गर्दी दिसली. आपण पण गर्दी उत्सुकतेपोटी आपण जातो आणि तो बघतो तिथे एक माणूस एका चादरीवर स्वामी विवेकानंदांची पुस्तकं ठेवलेली तो विकत होता. माहीत नाही याला काय वाटलं, 3-4 पुस्तकांनी स्वामी विवेकानंदांची विकत घेतली आणि घरी आल्याबरोबर पहिलं पुस्तक उघडलं आणि पहिलंच वाक्य कदाचित त्याला दिसलं, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. त्याला शॉक लागल्यासारखं झालं. म्हटलं असं कसं काय, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग? मग मी नापास कशाला झालो 10वी आणि 12वीमध्ये? पण नाही, स्वामीजी म्हणतात की यू कॅन डू, नक्कीच. आणि तो ना खूप वाचली त्यांनी ती पुस्तकं. आता बेटा बघा, सिक्रेट ऑफ सक्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आहे पुन्हा, फेथ, फेथ, फेथ. फेथ इन युअर सेल्फ, फेथ इन गॉड, अँड दॅट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. आता याचा आत्मविश्वास जागृत झाला की नाही. स्वामीजी म्हणतात यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. यू आर गॉड दॅट स्ट्रेंथ, यू आर डिव्हाइन. मग नक्कीच स्वामीजी खोटं बोलत नाही, मी करू शकतो. बस मग तो स्वामीजींना प्रार्थना करायला लागला, स्वामीजी हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी. आणि असला आत्मविश्वासाचा जागृत झाला ना, तो सरळ आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हणतो, आई मला कॉलेज जॉईन करायचं आहे. आईने असली शिवी हासडली त्याला एक. त्यांनी सांगितली पण काय, मी ते सांगत नाही ती शिवी. पण त्याच्या आईचं जरा पण मत नव्हतं कॉलेजला जा. 10वीत गदड्या तू 10वी आणि 12वीमध्ये 2-4 नापास झाला. तो म्हटला तुला जितक्या शिव्या घालायच्या तितक्या घाल, लाटण्याने मारायचं असेल तर मार, बट आय मस्ट जॉईन कॉलेज. त्याच्या आईने पण बघितलं की कार्ट बदललं, काहीतरी झालं याच्यामध्ये. तो गेला. तो म्हणतो रे, एवढूसा इंग्लिशचा पॅरेग्राफ वाचायला मला 3-3 तास लागायचे आणि इतकी मेहनत केली मी ना, बाकी सगळं सोडलं, सगळे शब्द पाठ केले. फर्स्ट क्लासमध्ये पास झालो मी. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. बघा बेटा, शक्ती होती की नाही त्याच्यामध्ये, सांगा बघू. 4-4दा नापास झालेला मुलगा आज फर्स्ट क्लास येतो कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास येणं सोपं नसतं. आणि मग तो म्हणतो, आता तुम्हाला जसजसं यश मिळायला लागतं ना, तसतसा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आता तो म्हणतो मला UPSC-ची एक्झाम द्यायची आहे. आणि त्यांनी प्रिपरेशन सुरू केलं आणि हळूच त्यांनी मुलांना प्रश्न विचारला, माझा लकी नंबर काय? 4. तर त्याला 3 झटके मिळाले. 4थ्याला तो गेला, इंटरव्ह्यूपर्यंत गेला. इंटरव्ह्यू आता तुम्हाला माहीत आहे फायनल स्टेज असते. आणि तो म्हटला, त्या मॅडमचं वर्णन केलं, भयंकर वर्णन केलं, ज्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅडम. आणि त्या म्हणे अगदी कुठल्याही मुलाला पास होऊच देत नव्हत्या. म्हणे काय त्यांना माणसासोबत दुश्मनी होती माहीत नाही. आणि मला असले अवघड प्रश्न विचारायला लागल्या, मला उत्तर येत नव्हतं. मग त्या म्हटल्या म्हणे की तू अंदाजाने काहीतरी उत्तर सांग. बघा बेटा, स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचून एक याच्यामध्ये बदल झालेला की याच्यामध्ये प्रचंड हिंमत आलेली. स्वामीजी म्हणतात ना, बी फिअरलेस, बी फिअरलेस, अभी अभी अभी, निर्भय बना, निर्भय बना, निर्भय बना, लाईक अ लॉयन, रोर लाईक अ लॉयन. आणि खरोखर त्या बाईला तो म्हणतो, म्हणे मी अंदाजाने उत्तर देणार नाही, मला जे येतं तेच देणार. ती पण अवाक होऊन ह्याच्याकडे बघत आहे. अरे इसकी जिंदगी मेरी मुठ्ठी में है. आणि हा मला डंकी की चोट पण म्हणतो की मला जे येणार तेच देणार, अंदाजे देणार नाही. आणि तिने पण चॅलेंज फेकलं, म्हणे सांग तुला कुठल्या विषयावर विचारू. मग तो म्हणतो इतिहासावरचं काही पण विचारा. आणि खूप तिने विचारलं इतिहासावरचं आणि सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. आणि तो आज, आता माहीत नाही काय पोस्ट आहे, पण ठाण्याचे ते असिस्टंट कमिशनर होते, सेल टॅक्स की इन्कम टॅक्स, मिस्टर राजू असं त्यांचं नाव आहे.
आता हा पण परिणाम कुठनं झाला? आता तुम्ही समजा आपल्या इथे एक फिल्म इंडस्ट्रीतले पण 1-2 लोक 3-4 लोक आहेत इथे फिल्म इंडस्ट्रीतले. जसं आता 12th फेल, 10th 10वी नापास अशी पिक्चर, असं पण आता 4-4दा नापास असं पण एक पिक्चर निघू शकतो. आणि तो माणूस स्वामी विवेकानंदांमुळे एवढा मोठा झाला. तर मी तुम्हाला आधी सांगितलं बेटा, तुम्हाला काही शंका असेल, नंतर काही कुणासोबत शेअर करू शकत नसाल तर माझा नंबर देतो तुम्हाला, नंबर लिहून ठेवा. आणि तुम्हाला व्हॉट्सॲपवर जर रोज एक कोट पाहिजे असेल स्वामीजींचं, तर मला फक्त मग तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव आणि तो नंबर पाठवा. रोज एक कोट येणार तुम्हाला स्वामीजींचं, प्लस तुम्ही व्हॉट्सॲपचं जे स्टेटस असतं ना, त्यात स्वामी विवेकानंदांचं जीवन रोज एक पॅरेग्राफ रोज वाचू शकता. फक्त तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह असायला पाहिजे आणि माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह असायला पाहिजे. आणि माझे टेलिग्रामचे पण 2 चॅनल आहेत, त्यात सबकॉन्शियस माइंडवर खूप आर्टिकल्स आहेत, मराठी आणि इंग्रजीमध्ये पण, आणि त्याचा खूप आपल्यावर जीवनावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. तर माझं नाव आहे स्वामी आर्यानंद आणि मी सध्या गोव्याला असतो. 7 वर्षापूर्वी मी 10 वर्ष इथे पुण्यात पण होतो आणि शेकडो माझी व्याख्यानं झालेली आहे इथल्या कॉलेजेसमध्ये. आणि आता माझा नंबर आहे 9921331314. अगेन आय विल रिपीट 9921331314. आणि आता हा नंबर आल्यानंतर उगीच मिस कॉल देऊ नका आणि गुड मॉर्निंगचे वगैरे मेसेज मला पाठवू नका, ओके. पण तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन करा आणि फक्त आधी मला मेसेज करा ना बेटा, की स्वामीजी मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, कारण 24 तास मी रिकामा नसतो. तुमची आणि माझी वेळ जुळून आपण नक्की बोलू शकू. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विद्याताई, नाना यांना पण धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी खूप खूप हृदयपूर्वक प्रार्थना करतो. थँक्यू.